मागच्या वेळेस आहे ना बांगड्यांचा व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये ना बांगड्या तर तुम्हाला दाखवल्या, बांगड्यांचं कलेक्शन, पण त्यात ठेवण्यासाठी माझ्याकडे असं काहीच नव्हतं. तर मग इथे ना बांगड्या ठेवण्यासाठी खूप छान असा बॉक्स ऑर्डर केलेला आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर ह्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला म्हटलं तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करते. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता. बघू शकता खूप सिंपल आणि एकदम साधा आहे, दिसायला पण खूप छान आहे. मी बघत होते की त्याला कुठे क्रॅक वगैरे आहे का, नाही का, मग रिटर्न करायला, म्हणून मी खूप बारकाईने बघत होते. पण तसं काहीच नव्हतं आणि एवढं छोटं सुद्धा खरूज त्याला नव्हतं, म्हणजे क्रॅक सुद्धा नव्हतं आणि काहीच नव्हतं. खूप छान आहे हा बॉक्स आणि त्याच्यामध्ये ना असं ठेवायला दिलंय. बघूया आता, मी तरी पहिल्यांदाच बघते, मी अजून काय घेतला नव्हता. आता कसं ठेवायचं, काय ठेवायचं मी तुम्हाला पुढे दाखवते. पहिलं मी ठेवून बघते कसं जमतंय, काय जमतंय, आणि तेच तुम्हाला पण दाखवते तुमच्या समोरच. तर म्हटलं चला, खूपच सुंदर आहे. आपण कुठे पण याच्यामध्ये बांगड्या घेऊन जाऊ शकतो, फुटायचं काहीच टेन्शन नाही. तर चला आपण याच्यामध्ये बांगड्या ठेवून बघूया. जेव्हा हे पार्सल आलं आणि मी हातामध्ये घेतलं ना, तेव्हा मला वाटलं की यार कसं ठेवायचं, काय ठेवायचं, काहीच लक्षात येत नव्हतं, कसं काय बसणार. पण जेव्हा डब्बा ओपन केला, म्हणजे बॉक्स जेव्हा ओपन केला ना, त्याच्यामध्ये अशा खाचा दिलेल्या आहेत दोन्ही बाजूनी, ते बरोबर आरामात तिथे बसतं. ढिल्लं बसतं थोडंसं, मी बघितलंय आत्ता लावून, तर ढिल्लं बसतंय. पण ते जेव्हा आपण बांगड्या ठेवू ना, तेव्हा काहीच प्रॉब्लेम नाही, बांगडी इकडची तिकडे सुद्धा होणार नाही, व्यवस्थित राहणार. आता प्रत्येक वेळेस काय व्हायचं, बांगड्या तर मी ठेवायची, पण कुठेचे कुठे होऊन जायच्या त्या बांगड्या सगळीकडे. आता कसं आरामात एका जागेवर ठेवलं की हा काय बॉक्स कुठे जाणार नाही, हलणार नाही. खूप मस्त आहे. तर याच्यामध्ये असे 4 दिलेत, म्हणजे एका याच्यामध्ये 2 डझन बांगड्या आरामात बसू शकतात. आता मी याच्यामध्ये त्याच बांगड्या ठेवणार आहे ज्या मी डेली यूज करते, ज्या माझ्या बांगड्या अजिबात वापरल्या जात नाही, त्या बांगड्या मी याच्यामध्ये ठेवणारच नाही, कारण की त्या मी व्यवस्थित माझं छोटंसं सुटकेस आहे त्याच्यामध्ये ठेवून देते. तर ज्या डेली यूजसाठी आहेत ना, त्याच मी याच्यामध्ये ठेवणार आहे. खूप छान बॉक्स आहे बरं का, मला खूप जास्त आवडलाय. आजपर्यंत तर मी घेतला नव्हता, बघूया म्हटलं. तर आता मी याच्यामध्ये बांगड्या ठेवते. बघू शकता, बांगड्या ठेवल्याच्या नंतर याचा लुक किती छान वाटतोय ना, खरंच खूप भारी आहे. सगळ्यात अगोदर आहे ना, मी याच्यात ग्रीन कलरच्या बांगड्या ठेवल्या, जे की काचीच्या आहेत आणि आता माझ्या सध्या हातामध्ये सुद्धा आहेत. तशा प्रकारे मला 6 म्हणा 3 म्हणा हातामध्ये बांगड्या लागतात. जेव्हा मी साडी नेसते ना, तेव्हा मला हिरव्या कलरच्याच बांगड्या म्हणजे घालू वाटतात हातामध्ये. इतर वेळेस कधी फंक्शनला कुठे गेले तर मग ह्या दिसतात ना तुम्हाला समोर, तर त्या आहेत वेल्वेटच्या बांगड्या आहेत, तर त्या मला सगळ्यात जास्त आवडतात. आणि आता सध्या माझ्या हातामध्ये ज्या आहेत ना कलरच्या बांगड्या, तर त्याच मी सेट करत होते, कारण ते कशा बिन ठेवल्या गेल्या होत्या. म्हटलं बॉक्समध्ये ठेवायच्या तर आपण असं एक नाही का सेट करूनच ठेवूया, कारण की मला आहे ना शक्यतो जास्त बांगड्या हिरव्याच आवडतात. आणि कसं होतं, डेली यूजसाठी ना कधी काड घालीला आहेत ना 1-2 फुटून जातात. पण ह्या ज्या बांगड्या आहेत ना, त्या कायमस्वरूपी असतात, म्हणजे कधीच त्या माझ्याकडनं खराब होत नाही किंवा तुमच्याकडनं पण होत नसतील. तर हिरव्याच बांगड्या जास्त फुटल्या जातात. तर बघू शकता, ह्या बांगड्यांचा मस्त सेट केला. आणि जेव्हा मी ते आतमध्ये लावत होते ना, तेव्हा 2-3 एक्स्ट्रा बांगड्या होत्या, त्या पण मध्ये टाकून दिल्या आणि बघू शकता खूप सुंदर दिसते. आता याच्यामध्ये ना थोडंसं कमतरता वाटते, तर जास्त काही बांगड्या नाही आहेत, त्या तेवढ्याच बांगड्या आहेत आणि खूप महागाच्या पण आहेत. जवळपास आहेत ना ह्या कलरफुल बांगड्या 130 रुपयाच्या मी एवढ्या घेतल्या होत्या. बघू शकता खूप जास्त महाग आहेत, पण दिसायला खूप छान दिसतात. आता अजून ग्रीन कलरच्या बांगड्या होत्या, आता त्या खूप जास्त आहेत बरं का, जवळजवळ 2 डझन आहेत. बघूया आपण त्याच्यामध्ये कशा बसतात. तर पहिल्यांदा तर मी याचं मस्त असं सेट करून घेते, तुम्हाला दाखवते. अशाच बांगड्या मला आहे ना दोन्ही हातामध्ये घालूशी वाटतात, खूप छान दिसतात. माझ्या बांगड्यांचं कलेक्शनचा व्हिडिओ केलेला आहे, अजून तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही बघू शकता. तर आता इथे बघू शकता खूप सुंदर दिसत आहे. तर एवढ्या बसत्यात की नाही हाच मला प्रश्न पडला होता. आपण बघू शकता खूप सुंदर अशा बसल्यात. बसताना सुरुवातीला मला ना 2-3 बांगड्या निघत होत्या, पण मी ॲडजस्ट करून कसं तरी बसवल्या, कारण मला बघायचं होतं त्याच्यामध्ये जवळपास किती बांगड्या बसतात. फुल असं पूर्ण ते भरून गेलं होतं आणि दिसायला पण खूप छान दिसत होतं. सगळ्यात जास्त म्हणजे दिसायला भारी दिसत असतील ना त्या ग्रीन कलरच्या बांगड्या, आणि त्याच्यामध्ये ज्या कुंदनच्या बांगड्या आपण टाकतोत ना, म्हणजे बेंटेकच्या म्हणा किंवा कुंदनच्या असतील आपल्याकडं, त्यावेळेस तो चुडा एकदम नवरीने, म्हणजे नवरी जसा घालती ना तसाच चुडा वाटतो, नाही का? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ग्रीन कलरच्या बांगड्या तर सगळ्याच बायकांच्या फेवरेट असतात, सगळ्याच बायकांना आवडतात. काठापदराची साडी असो, सिंपल साडी असो, सगळ्या साड्यांवरती ग्रीन कलरच्याच बांगड्या बायकांना आवडत असतात. ग्रीन कलरच्या बांगड्या फुटायचं खूप टेन्शन असतं, म्हणूनच ना मी सगळ्यात आधी बॉक्समध्ये त्याच बांगड्या ठेवून घेतलेल्या आहेत. ज्या वेलवेटच्या बांगड्या आहेत ना त्याचं एवढं काही टेन्शन नसतं, तर म्हटलं चला आधी ह्या ठेवून घेऊया. जेवढ्या बसतील तेवढ्या बसतील, बाकीच्या तर मग बाहेरच राहणार. आता माझ्याकडे ज्या वेलवेटच्या बांगड्या आहेत ना, तर त्याच्यावरती त्या मेन म्हणजे बॉक्समध्ये ठेवायला पाहिजे बरं का, कारण की त्याचा असा विषय आहे की त्या वेलवेटच्या आहेत आणि त्याच्यावर धूळ बसली ना त्या काळ्या पडल्या जातात, म्हणूनच ना त्या आधी
बॉक्समध्ये ठेवल्या पाहिजे. पण आता बॉक्स नाहीये, लवकर ऑर्डर करेल तेव्हा त्या ठेवल. आता सध्या तर असं ठेवलेलं आहे. जेवढ्या मावतील ना तेवढ्या मी ठेवायचा प्रयत्न करत आहे. बघू शकता. आणि ते पूर्ण बॉक्स भरल्याच्या नंतर खूपच सुंदर दिसणार आहे. तसं तर मी कुठली जागा रिकामी ठेवणार नाहीये, ते पूर्ण भरून टाकणार आहे. असं नाही की ग्रीनमध्ये ग्रीनच ठेवायचे. आता आपल्याला पूर्ण व्यवस्थित बांगड्या सेट झाल्या पाहिजे म्हणूनच ना. तर बघू शकता याच्यामध्ये चॉकलेटी कलरच्या आणि त्याच्या जांभळ्या कलरच्या आहेत ना, त्या पूर्ण जेवढ्या बांगड्या होत्या ना तेवढ्या याच्यामध्ये मावल्यात आणि दिसायला पण खूप छान दिसत होता. बॉक्स भरल्याच्या नंतर आहे ना असं वाटत होतं की खूपच सुंदर दिसत होतं. असंच मला काहीतरी आहे ना कानातल्यासाठी सुद्धा ऑर्डर करायचं आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आता इथं एवढी जागा उरली तर म्हटलं चला त्याच्यात पण आहे ना दुसऱ्या बांगड्या ठेवून घेऊया. म्हणजे असं काही नाही की त्याच्यामध्ये तेवढा सेट असला पाहिजे, असं काही नाही. आपले हाफ बांगड्या त्याच्यामध्ये बसल्या पाहिजे. चला मस्त असं आहे ना पूर्ण माझ्या बांगड्या ठेवून झाल्यात आणि दिसायला पण बघू शकता, तुम्हाला दाखवते जवळून, खूप सुंदर दिसतंय. आणि असं वाटायला लागलं ना बांगड्या तर खूप जुन्या आहेत, खूपच जुन्या आहेत. तरी सुद्धा आहे ना जेव्हा बॉक्समध्ये ठेवल्यात ना तेव्हा असं वाटायला लागलं की ते नवीनच मी घेऊन आलेली आहे. आता बांगड्या फुटायचं काहीच टेन्शन नाही किंवा इकडे तिकडे जायचं पण टेन्शन नाही. आणि परत बांगड्यांचं सेट करायचं पण मला बिलकुल झंझटमारी राहिलेली नाहीये बाबा. आता कसं घेतलं की लगेच बांगड्या घालायचं, म्हणजे त्या आहेत ना अशा कुठे ठेवल्या की इकडं तिकडं होत होत्या. आता ह्या बॉक्समध्ये त्या मस्त आरामात जिथली तिथं बसल्यात आणि दिसायला पण एवढं भारी वाटतात ना. खरंच खूप आवडलाय मला हा बॉक्स. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. शक्यतो 2 घ्या, कारण की ते परवडतं, एक घेऊ नका. मी तर फक्त कसा आलाय कसा नाही याच्यासाठी एक ऑर्डर केला होता, पण आता आल्याच्या नंतर मला असं वाटायला लागलंय की दुसरा पण पटकनच ऑर्डर करेन. आता मला तो महाग पडणार, पण तुम्ही 2 घ्याल तर मग ते तुम्हाला स्वस्त पडेल. तर मी प्रोडक्ट टॅग करून देते, पाहिजे असेल तर घेऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि एक छान कमेंट करा. भेटू अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.